अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून गुरुवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाची घोषणा करण्यात आली होती। यावर्षी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। यामुळे अर्थसंकल्पात याकडे अधिक लक्ष देण्यात आले होते। मात्र खेळाडूंना मिळणाऱ्या लाभांशाला कात्री लावण्यात आली आहे। यंदाच्या वर्षात केंद्रीय क्रीडा मंत्रालयासाठी 45.36 कोटींची वाढ करण्यात आली आहे। गेल्या वर्षी 3,396 कोटी क्रीडा मंत्रालयासाठी राखीव ठेवण्यात आले होते। यंदा मात्र यामध्ये वाढ करण्यात आली असून आता ती रक्कम 3,442 कोटी इतकी करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या उपक्रमाला पुन्हा एकदा प्राधान्य देण्यात आले आहे। यासाठी 20 कोटींनी वाढ करून आता ती रक्कम 900 कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे। तर या बाबींमध्ये कपाती केली आहे। खेळाडूंना दरवर्षी इन्सेंटिव्ह देण्यात येतो, पण यंदा यामध्ये लक्षणीय कपात करण्यात आली आहे। गेल्या वर्षी ही रक्कम 84 कोटी रुपये इतकी होती आणि आता ही रक्कम फक्त 39 कोटी इतकी करण्यात येणार आहे। राष्ट्रीय विकास क्रीडा निधीचा रक्कम 46 कोटींवरून 18 कोटी इतकी करण्यात आली आहे। जम्मू काश्मीर क्रीडा सुविधांसाठी 20 कोटीऐवजी आता फक्त 8 कोटी इतकी देण्यात येणार आहे। तर क्रीडा विज्ञान संशोधनाच्या राष्ट्रीय केंद्रासाठी 10 ऐवजी 8 कोटी देण्यात येणार आहे।